एकतर आपल्यापाशी येत असताना उशीर झाला त्यासाठी आपल्या सर्वांनी दिलगिरी व्यक्त करतो. सकाळी तुळजापूरला आईचं दर्शन घेतलं, तिथून धाराशिवची बैठक केली आणि मग उशीर होता होता बराच उशीर झाला. खरं तर जिल्हावार बैठका आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांबरोबर त्याच्याचबरोबर काही शेतकरी संघटना मित्र पक्ष अशा लोकांशी आम्ही बोलत आहोत, चर्चा करत आहोत. काही दिवसांपूर्वी पंढरपूरला अशी भूमी जी अतिशय पवित्र भूमी आहे, या महाराष्ट्रातून लाखो करोडो लोक दरवर्षी विठोबारायाचं दर्शन घेण्यासाठी तिथे येत असतात. चांगल्या भावनेतून येत असतात. सामान्य परिवारातल्या लोकांना कधी तिथं जाऊन खोटं बोलणं, चुकीचं बोलणं याचं धाडस कधी होत नाही. काही दिवसांपूर्वी मी व माझ्या बरोबर 25 लोक अन्नत्याग आंदोलन तिथं करत होतो. त्याचं कारण 2 जूनला जेव्हा सरकारकडनं कर्जमाफीची घोषणा झाली, त्यांचा GR जेव्हा आम्ही वाचला, त्या GR मध्ये अनेक त्रुटी आहेत. प्रामुख्याने 3 त्रुटी आहेत, ज्याच्यामध्ये 2019च्या कर्जमाफीची लिंकिंग करणं असेल, 50,000चं लिमिट ठेवणं असेल आणि रेग्युलर असणारे जे शेतकरी आहेत त्यांना 25-26 आणि 26-27 ही अट टाकणं असेल. असे 3 मुद्दे अतिशय महत्वाचे त्या कर्जमाफीच्या योजनेमध्ये आहेत. एक तर पुण्यश्लोक यांनी देवी होळकरांचं नाव दिलं, त्यासाठी सरकारचं अभिनंदन केलं. पण या 3 अटी असल्यामुळे 70% शेतकऱ्यांवर अन्याय होणार असं आम्हा सगळ्यांना तिथं जाणवतं. त्यामुळे एवढ्या मोठ्या महामानवाचं नाव देऊन 70% लोकांवरच अन्याय होणार असेल तर कुठं ना कुठंतरी एवढ्या मोठ्या महामानवाच्या नावाचा अपमान हे सरकार करून पाहते. आणि आम्हाला जेव्हा तिथं आंदोलन सुरत असताना महाजन साहेबांनी सरकारच्या वतीने शब्द दिला, आणि तो असाच दिला नाही. तिथं आम्ही जेव्हा पत्रकारांशी बोलत होतो तेव्हा त्यांनी तिथं मुख्यमंत्री साहेबांना फोन केला आणि फोनवर वेळ आपण 22 तारखेच्या आधीची, म्हणजे अधिवेशन सुरू व्हायच्या आधीची आपण तिथं देऊ असा शब्द मुख्यमंत्री साहेबांनी दिला, महाजन साहेबांनी दिला. आणि त्यानंतर मग सामान्य परिवारातल्या एका वारकरी संप्रदायाच्या व्यक्तीकडनं, कुटुंबाकडनं आम्ही आमचं आंदोलन तिथं सोडलं. पण 22 तारखेपर्यंत आम्हाला निरोप नाही. 22 तारखेला स्वतः मी जेव्हा अधिवेशनामध्ये गेलो तिथपर्यंत निरोप न मला, न शेतकरी नेत्यांना, न कोणाला तिथं मिळाला. जर पंढरपूरच्या पावनभूमीमध्ये दिलेला शब्द पाळला जात नसेल तर मग अधिवेशनामध्ये याच्याबद्दलची चर्चा होऊन सुद्धा काही उपयोग नाही असं आम्हाला वाटतं. आम्ही जेव्हा इथं लोकांमध्ये फिरत होतो तेव्हा आमचे काही नेते, जयंत पाटील साहेब असतील व काही उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचे आमदार सुद्धा तिथं बोलण्याचा प्रयत्न करत होते, बोलत होते. पण जे बर्ने मामा जे कृषी मंत्री आहेत त्यांच्याकडनं असणारं उत्तर व त्याच्याचबरोबर आपले सहकार मंत्री पाटील साहेब त्यांच्याकडनं आलेलं उत्तर अतिशय थातूर मातूर उत्तर त्यांनी दिलं होतं. आणि कुठेतरी ते अप्रत्यक्षपणे हे सांगायचा प्रयत्न करत होते जे काय आहे ते मुख्यमंत्र्याच्या हातामध्ये. सत्तेतले आमदार सुद्धा जेव्हा बोलत होते तेव्हा आमच्यावर टीका केली, सगळं झालं आणि शेवटी येऊन ते एवढंच म्हणायचे 2019ची अट काढली तर बरं राहील. म्हणजे झालं असेल, सत्तेत असणाऱ्या आमदारांमध्ये सुद्धा कुठं ताकद राहिली नाही असं मला वाटतं. मुख्यमंत्री साहेबांना सगळेच घाबरतात आणि मग शेतकऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या हितासाठी लढायला दुर्दैवाने तिथं कुणी तयार नाही अशी भावना आहे. विरोधातले लढतात पण सत्तेतल्या बाबतीत मी बोलतो, पण शेवटी आमच्या समोर दुसरा कुठला पर्याय राहिला नाही. मराठवाड्यामध्ये असणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही जाऊन शेतकऱ्याशी, पदाधिकाऱ्याशी तिथं बोलतोय. धाराशिव सकाळी झाला, आता लातूर, संध्याकाळी नांदेड, असे सर्व 8च्या 8 जिल्हे झाल्यानंतर ते 29 तारखेला सकाळी 10:30 वाजता छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या वतीने खूप मोठं आंदोलन आम्ही उभं करणार आहोत. आणि जोपर्यंत सरकारकडनं अधिवेशनात, कारण का आंदोलन होणार छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि अधिवेशन त्या दिवशी सकाळी मुंबईमध्ये सुरू असेल, जोपर्यंत त्यांच्याकडनं शब्द दिला जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनाला उठणार नाही अशी भूमिका तिथं आम्ही सर्वांनी मिळून तिथं घेतलेली आहे. याच्यातच बोलत असताना सत्तेतले अनेक नेते बोलतात की जेव्हा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता, अतिवृष्टी झाली होती, तेव्हा आम्ही खूप मोठं पॅकेज हे जाहीर केलं होतं. तुम्हाला आठवत असेल 31,000 कोटीचं पॅकेज जाहीर झालं होतं. तेव्हा लातूर जिल्ह्याचं पण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. आपण जर बघितलं तर त्या काळामध्ये 5 लाख हेक्टरवर या आपल्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालं होतं.
आणि त्यावेळेस आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती कुठेतरी सरकारकडनं मोठ्या प्रमाणात मदत ही दिली जावी. जर ट्रिगर असले असते, म्हणजे जी पीक विमा योजना जी पूर्वी 1 रुपयामध्ये मिळत होती, जी 2025ला बंद केली गेली, ती जर असली असती, लातूर जिल्ह्यात मध्ये असणाऱ्या शेतकऱ्याला कमीत कमी 1500 कोटी रुपये हे विमा कंपनीकडनं मिळू शकले असते. पण दुर्दैवाने चारीच्या चारी ट्रिगर काढले. आम्ही अधिवेशनात भांडलो, लढलो, पण आमचं कुठेही मान्य झालं नाही. आणि 31,000 कोटी रुपयाची मदत जी अतिवृष्टीच्या वेळेस सरकारने जाहीर केली होती, त्यात फक्त 11 ते 12,000 कोटी शेतकऱ्यांना पोहोचले. देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते 15,000 कोटी हे विमा कंपन्या देतील, पण दुर्दैवाने विमा कंपन्यांनी काही पैसे तिथं शेतकऱ्याला दिले नाहीत. आता आपण फक्त या जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर 2023 खरीपमध्ये जे नुकसान झालं होतं आणि त्या अटी होते, ट्रिगर होते, म्हणून आपल्या या जिल्ह्याला 297 कोटी मिळाले होते 3 लाख शेतकऱ्याला. खरीप 2024 मध्ये नुकसान जे झालं होतं त्याच्यामध्ये 251 कोटी 1,82,000 शेतकऱ्याला मिळाले होते. आणि जेव्हा खऱ्या अर्थाने खूप मोठं नुकसान झालं, शेतकऱ्याची अपेक्षा होती की विमा कंपन्याकडे मदत व्हावी, सरकारकडनं मदत व्हावी, तेव्हा 2025ला 19 कोटी रुपये फक्त विमा कंपनीकडनं तिथं दिले. म्हणजे नफाखोरी विमा कंपन्याची व्हावी, मदत आर्थिक त्यांना व्हावी, यासाठी त्यावेळेस सुद्धा सामान्य शेतकऱ्यांवर अन्याय झाला होता. आणि कर्जमाफीच्या अंतर्गत आता सुद्धा इथं असणाऱ्या आणि महाराष्ट्रातल्या 36 ते 40 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होतो. म्हणून शेतकऱ्यांच्या वतीने आज आम्ही सर्वांनी मिळून हा लढा उभा केलेला आहे. त्यामुळे सरकारला पुनश्च एकदा मी विनंती करतो की कृपा करून तुम्ही या शेतकऱ्यांवर जी अडचण आलेली ती सोडवायची असेल तर पूर्णपणे सरसकट कर्जमाफी तिथं करण्यात यावी. आणि आपल्या या जिल्ह्यामध्ये आपण बघितलं तर इथली डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक चांगली असल्यामुळे बहुतांश निधी हा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेच्या मदतीने दिला गेला आहे. 2690 कोटी रुपये या जिल्ह्यामध्ये वाटण्यात आलेले आहे बँकेकडनं 2023-24 मध्ये. त्यातले 1738 कोटी एकूण 64% रक्कम ही डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेकडनं दिली गेली आहे. आणि बाकी आकडा हा नॅशनलाइज बँकेचा आहे. तुमची पत्रकार परिषद झाल्यानंतर आमच्या पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर धीरज देशमुख जे चेअरमन आहेत डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेचे, त्यांना जाऊन आम्ही भेटणार आहोत. बँकेत जाऊन चर्चा करून बँकेकडनं अजून काय आम्हाला माहिती मिळते, किती लोकांना न्याय मिळेल, किती लोकांवर अन्याय मिळेल, ती माहिती मिळाल्यानंतर नक्कीच ती माहिती आपल्या सर्वांना मी देईल. धन्यवाद. एक तर 12 लाख आकडा नाहीच आहे. तुम्ही समजून घ्या 2019ला 48 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला होता. त्यातले 14 लाख शेतकरी हे कुठेतरी रेग्युलर शेतकरी होते. मग 48 लाखातून 14 लाख जर आपण केले तर आकडा येतो 34 लाखाच्या आसपास. किती येतो? 34 लाखाच्या आसपास. मग 34 लाख शेतकऱ्यांचा आकडा तसाच सरसकट तिथं आहे. त्यामुळे 12 लाखाचा आकडा ते म्हणत असतील तर तो चुकीचा आहे. त्या सरकारकडनं जो आकडा रेग्युलर शेतकऱ्यांचा दिलाय तोही चुकीचा आहे. 2017ला 14.5 लाख शेतकरी होते जे रेग्युलर होते. 2019ला 14 लाख होते जे रेग्युलर होते. आता सरकारने जो आकडा दाखवलाय तो 23 लाखाचा दाखवलाय, तो तेवढा नाहीये असं आमचं सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे काल निवेदन देत असताना थातूर मातूर उत्तर हे सहकार मंत्र्यांनी दिलेलं आहे. आणि त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरचं उदाहरण सांगतो की खरंच किती शेतकरी आहेत हा आकडा न कोऑपरेटिव्ह विभागाला माहितीये, न तिथे असणारी जी लीड बँक आहे त्या लीड बँकेला माहिती. असं गोंधळ प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे या जिल्ह्यामधला सुद्धा आकडा अजूनपर्यंत बाहेर आलेला नाही. सोलापूरचा आकडा जो बाहेर आलाय 70% शेतकरी वंचित राहत आहेत या योजनेपासून. लातूर जिल्ह्याचा आकडा लवकरच तिथं जाहीर होईल, त्यातून आपल्याला कळेल की या जिल्ह्याचे किती राहतात. त्यामुळे खरं तर पाटील साहेब सहकार मंत्री आहेत, त्यांना सुद्धा कुठंच आकड्याची अंदाज नाही असं मला वाटतं. आणि सगळ्यांची कोची आणि अडचण एवढीच झालेली आहे, निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हातात अडकलाय. नक्कीच आम्ही जो म्हणतोय ते सगळे मान्य करतात, पण करायचं कसं, मुख्यमंत्री साहेबांना सांगायचं कुणी, हा मात्र प्रश्न अनेक लोकांना पडल्यामुळे पुन्हा सगळे हतबल नेते झालेत, मंत्री हतबल झालेत असंच आम्हाला सगळ्यांना वाटतं. तुम्ही विदर्भी म्हणता आणि पंढरपूर, तुळजापूर, देवाला साकडं घालता. देव हा निर्णय देणार नाही, मुख्यमंत्र्याला सगळे घाबरतात. भावना काय असते? एक आध्यात्मिक भावना असते, एक स्वच्छ भावना असते. आता अयोध्याला जी मदत तुम्ही पण केली असेल तशी माझ्या परिवाराला सुद्धा मदत केलेली. आपली भावना काय होती? तो पैसा तिथे असणाऱ्या विकासासाठी वापरण्यात यावा.
आता आपल्या भावनेतून आपण मदत केली, पण तिथे असणारे जे ट्रस्टी आहेत त्यांनी काय केलं तर त्याच्यात भ्रष्टाचार केला. आपली चांगली भावना ठेवली ही आपली जबाबदारी असते, आपली भूमिका असते. तिथं जो गोंधळ झाला तो सरकारमध्ये असताना लोकांनी केला. तसंच उज्जैनमध्ये आपली भावना आहे, आम्ही तिथे दर्शनाला जातो, आपली भावना चांगली, सत्तेतले लोक तिथं उत्तमात करतात. आता आपण म्हणजे मी उत्तर प्रदेशमध्ये महाकुंभला गेलो होतो, आता नाशिकला सुद्धा जाईल, पण नाशिकमध्ये जी कामं चालू आहेत तिथं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार दुर्दैवाने सत्ताधारी करत आहेत. त्यामुळे शेतकरी जेव्हा देवाकडे जात असतो तेव्हा तिथं त्याची मनातली भावना चांगली असती, लोकांचं चांगलं व्हावं. आणि आम्ही जेव्हा देवासमोर तिथं बसलो होतो तेव्हा आम्ही देवाकडनं ताकद मागितली होती आणि आमची अपेक्षा होती की तिथं येणारे करोडो शेतकरी ज्यांना खऱ्या अर्थाने आज अडचणीत, आणि आज आपण बघितलं वारकरी संप्रदाय 99% शेतकरी आहे, त्या लोकांना न्याय मिळावा यासाठी पवित्र ठिकाणी आम्ही बसलो होतो. आता पवित्र ठिकाणी आम्ही बसून प्रामाणिकपणे राजकारण न करता 3 दिवसात आम्ही उठलो, कारण आम्हाला राजकारण करायचं नव्हतं. आणि आम्ही आमच्या पक्षाचे जे नेते त्यांची नावं न देता शेतकरी नेत्यांना सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग करून घ्या. आम्ही त्या पवित्र भूमीमध्ये राजकारण केलं नाही. राजकारण कुणी केलं असेल तर सत्ताधाऱ्यांनी केलं. त्यामुळे नियतमध्ये कोणाच्या खोट असेल तर ते सत्ताधाऱ्यांच्या नियतमध्ये खोट आहे असं आमचं मत आहे. माझं एक म्हणणं आहे, पंढरपूरमध्ये आंदोलन केलं, सुरू केलं, उद्याचं तुम्ही केलं, सांगताय मला परत एकदा आम्ही करणार आणि परत एकदा सरकारला जर परत आम्ही खोगळ शब्द दिला तर मग बघा तुम्ही शब्दच मागले नाही. बघ, विषय एवढाच आहे की कधी कधी आपण राजकारणामध्ये आहोत, राजकारणामध्ये काम करत असताना सरकार आणि सरकारचा प्रमुख जर मुख्यमंत्री आपल्याला असं सांगत असेल की ठीक आहे आपण बसूया, तर व्यक्तीपेक्षा त्या पदाला महत्व आहे. त्या पदाला महत्व देऊन आम्ही म्हणलो की उगाच खेचून राजकारण करण्यापेक्षा आपण कुठेतरी समजून घेऊ, चर्चा करू, चर्चेतून मार्ग निघतोय का याचा प्रयत्न करू. आणि आम्ही तसं स्वीकारून आम्ही चला चर्चेला मार्ग काढूया असं बोललो, पण आमचा विश्वासघात झाला. आणि काय रोहित पवारचा विश्वासघात तिथं झाला नाही, कारण कर्जमाफीसाठी शेतकऱ्याला मिळावी यासाठी आम्ही बसलो होतो, आमचं कर्ज माफ व्हावं असं बसलो नव्हतो. त्यामुळे आता आम्ही जे काय आंदोलन करणार आहे ते अन्नत्याग आंदोलन नाहीये, ते थोडंसं आक्रमक आंदोलन असणार आहे. शेतकरी मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहणार आहेत आणि माझ्या अंदाजाने मराठवाड्यातलं सगळ्यात मोठं शेतकरी आंदोलन हे 29 तारखेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. आणि लातूर जिल्ह्यामध्ये काय कुणाला नाही, 2 प्रकारच्या कर्जमाफी आहेत. एक आहे रेग्युलर शेतकऱ्यांसाठी आणि दुसरी आहे तुमचे जे कर्जबाजारी झालेले शेतकरी आहेत. आता आम्ही बँकेत जाऊन हा आकडा काय थोडंसं बघून घेऊ, पण विषय असा आहे की जे रेग्युलर आहेत त्यांना सुद्धा हे सरकार काही लगेच पैसे देणार नाही. हे म्हणते 25-26 आणि 26-27. 26-27 झालंय कुठं, अजून चालूच आहे. त्यामुळे काल अधिवेशनामध्ये बजेटमध्ये जेव्हा त्यांनी तिथं प्रस्ताव मांडला तो 20,000 कोटीचा मांडला. आता त्या 20,000 कोटीमध्ये आम्ही ज्याच्यासाठी लढत होतो तोही मुद्दा त्याच्यामध्ये होता, तो म्हणजे कुठला, 2027ला काही शेतकरी जे रेग्युलर आहेत ते वंचित ठेवण्यात आलं होतं. 2027 पासून आतापर्यंत दुर्दैवाने त्यांना तिथं मदत झाली नव्हती. आंदोलनाचा आमच्या मागणीतला तो एक भाग होता. अधिवेशनात दोनदा हा मुद्दा मांडला. ते 5,000 कोटी म्हणजे 20,000 कोटी काल मांडले, तर त्यातले 5,000 कोटी 2017चे आणि राहिलेले 15,000 म्हणजे 31,000 तुम्ही डिक्लेअर करता आणि बजेटमध्ये तुम्ही 15,000 कोटी रुपये घेता. याच्यावरनं दुधाभाव तिथं कळतो. त्यामुळे हे जे काही रेग्युलर शेतकरी आहेत एक तर 50,000वरनं 1 लाखावर न्यावे अशी आमची मागणी आहे. आणि 24-25, 25-26 आणि 26-27 अशी जी अट टाकली ती मात्र ती अट काढण्यात यावी अशी सरकारला आम्ही मागणी करतोय. त्यामुळे रेग्युलर लोकांची पण मागणी आहे आणि नॉन रेग्युलर लोकांची सुद्धा आम्ही मागणी करत आहोत. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये गैरहजर राहणारा हा एक आमदार, पण आता मी महायुतीच्या विरोधात तिथं लढत आहोत. आमच्या नेत्यांना माहिती, पत्रकारांना माहिती आणि सर्व संबंध महाराष्ट्राला माहिती की आता आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार आहोत. त्याच्याबरोबर जयंत पाटील साहेब आणि इतर जे सर्व नेते होते त्यांच्याबद्दल सुद्धा पवार साहेबांना ज्ञात होतं, माहीत होतं. पवार साहेबांनी स्वतः त्या बाबतीतलं स्पष्टीकरण दिलंय. त्यामुळे आमच्याकडनं गैरहजर राहणारे उगाचच राहिले असं नव्हते. त्याच्यानंतर जे दुसऱ्या पक्षाचे असतील तो त्यांना तिथं विषय माहिती, पण मला जे कळतंय महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित आहोत. हा ठीक आहे,
लढत असताना कुठंतरी विसंगती आल्यासारखी वाटते, कारण शेवटी त्यांच्याकडे आकडा खूप मोठा आहे आणि याच्यातच काही खासदार जर फुटत असतील तर मनोबल कुठं ना कुठंतरी काही लोकांचं खचू शकतं. पण शेवटी आम्ही एकत्र आहोत, एकत्र प्रामाणिकपणे तिथं लढू. अधिवेशनात पण ज्या पद्धतीने लढायला पाहिजे, दुर्दैवाने तिथं आम्ही लढताना दिसत नाही. पण 100% आम्ही येत्या काळामध्ये आक्रमक होऊन अजून जास्त आक्रमक पद्धतीने लोकांच्या वतीने या सरकारच्या विरोधात तिथं लढू. शिंदे गटाच्या खासदारांचं ऑपरेशन झालं की आमदारांचं ऑपरेशन शक्यता नाही. बघा, ते इकडं तिकडं नक्कीच जाण्याचा प्रयत्न करतील. 6 खासदार त्यांनी फोडलेले आहेत. फोडायचं कारण फक्त आणि फक्त डिलिमिटेशन कायदा. डिलिमिटेशन कायदा का आणण्याचा प्रयत्न भाजप करत आहे? तर त्यांना माहिती आता जसे ते खासदारांचा आकडा या देशामध्ये राहिला, 2029ला भाजप सत्तेत येत नाही. तर केविलवाना प्रयत्न आहे की ज्या पद्धतीने नगर परिषदेमध्ये आपण आपला वॉर्ड रचना सत्ताधाऱ्यांकडनं करून घेतो, अधिकाऱ्यांकडनं करून घेतो, ग्रामपंचायतच्या इलेक्शनमध्ये वॉर्ड रचना आपण आमदार आणि तिथे असणाऱ्या तहसीलदारकडनं करून घेतो, तसंच यांना डिलिमिटेशनच्या नावाखाली खासदारकीचे जे मतदारसंघ आहेत तसे त्यांना फोडून घ्यायचे. जसे आसामला त्यांनी पहिली ट्रायल गेल्या इलेक्शनमध्ये केली होती, ज्याच्यामध्ये लंबुळके मतदारसंघ केले होते, स्वतःला फायदा होईल असे. तसंच काहीतरी डिलिमिटेशनच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतील. याच्या आधी डिलिमिटेशन कायदा महिला कायद्याच्या अंतर्गत घुसून लपून आणण्याचा प्रयत्न केला, तो हाणून पाडला. त्यांना 60 खासदार कमी पडत होते, त्यातले 20 तृणमूल काँग्रेसचे, 6 उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचे 26. पण पुढचा आकडा त्यांना गोळाबेरीज होईल असं वाटत नाही. आमचे तर खासदार फुटतील असं आम्हाला वाटत नाही, काँग्रेसचे पण फुटतील असं आम्हाला वाटत नाही. डीएमकेचं नाव घेतलं जातं ना. डीएमकेचं नाव जे घेतलं जातंय, डीएमकेली जर चुकून डिलिमिटेशन कायद्याच्या बाबतीत गैरहजेरी दाखवली, नाहीतर त्यांचे जर खासदार फुटले तर परत तो पक्ष साऊथ इंडियामध्ये, दक्षिण भारतामध्ये दिसणार नाही. कारण का डिलिमिटेशनचा फटका हा दक्षिण भारताला जास्त बसतोय, महाराष्ट्राला जास्त पडतोय, पण उत्तर जे वरचे सगळे राज्य आहेत त्यांना मात्र त्याचा कदाचित फायदाच होऊ शकतो. फटका मध्य आणि दक्षिण या भागात होईल. त्यामुळे डीएमके मध्ये एवढे तरी गट्स येणार नाही, एवढी ताकद येणार नाही. हे डिलिमिटेशन कायद्याला पाठिंबा धडधडीत द्यावा, नाहीतर गैरहजर होऊन राहावा. कारण का तिथून ते अस्तित्वच त्यांचं त्या तमिळनाडूतून संपेल असं लोकांचं, तज्ञांचं मत आहे. म्हणजे कुठले खासदार जे संजय पुन्हा पाटील आम्ही या गोष्टीचा निषेध करतो. पत्रकार हे अतिशय महत्वाचा घटक असतात. चांगली बातमी असो नाही तर चुकीची बातमी असो, फक्त या देशामध्ये लोकशाही राहावी यासाठी ते खरी बातमी लोकांपर्यंत घेऊन जात असतात. याच्यातच तुम्हाला योग्य प्रकारचे प्रश्न विचारले असता तुमच्याकडे योग्य उत्तर नसल्यामुळे तुम्ही जर चिडत असतात, चिडून जर तुम्ही एवढ्या लो लेवलला आई बहिणीवर जाऊन शिव्या देणार असाल तर हे पटणारं नाही. पण तुम्ही योगायोग बघा की जेव्हा महाविकास आघाडीमध्ये होते तेव्हा यांच्याकडनं असा कुठला अपशब्द निघाला नाही. पण एकदा सत्तेत गेले तर अहंकार किती लवकर डोक्यात जातो बघा, की लगेचच 3 दिवसातच ते आपलं शिव्या, आणि ते सुद्धा पत्रकारांच्या बाबतीत शिव्या द्यायला त्यांनी जर सुरुवात केली असेल तर हे योग्य नाही. दादा, सुशील कुलकर्णी यांनी मध्यंतरी मी थांबणार आहे म्हणलं असताना तुम्ही ते काय बोललात की तुमचा आभार मानून त्यांनी परत चॅनल सुरू केलं. अनरायझरचे संपादक कोणाचा आभार व्यक्त केला? सुशील कुलकर्णी. आभार कोणाचे व्यक्त केले? तुमचे व्यक्त केले त्यांनी रोहित पवार यांचा आभार मानतो, कारण त्यांनी मला फोन करून मी तुमच्या सोबत आहे. हे विषय बघा, आमचं एवढंच मत असतं की जे कोणी पत्रकार असतील, जे कदाचित मेन स्ट्रीम मध्ये नसतील, पण जर समजा स्वतःचं काहीतरी करू पाहत असतील आणि त्यांच्यावर अन्याय झाला असेल तर मग त्यांना पाठबळ देणं, त्यांना पाठिंबा देणं हे महत्वाचं आहे. सुशील भाऊंशी माझं कधी बोलणं झालं हे मला तरी आठवत नाही, पण ते मला जर तिथं सांगत असतील तर नक्कीच. त्याच्याच बरोबर महत्वाचं काय की आपण म्हणजे आम्ही ज्या पद्धतीने आक्रमक होऊन आता लढत आहे, त्याच्यामुळे मात्र ज्या लोकांवर अन्याय होत होते, ज्यांच्यावर पोलीस कारवाई होत होत्या, जे कुठेतरी दडपशाही त्यांच्यावर केली जात होती, ते मात्र मला फोन करून सांगतायत की तुम्ही लढताय, त्यामुळे तुमच्याकडे बघून आम्हाला हुरूप येते, आम्हाला सुद्धा लढण्याची इच्छा होती, नाही ताकद त्या ठिकाणी मिळते. मला एवढंच सांगायचंय की जेव्हा सत्ताधारी खासदार निवडून आलेले 85 कोटी ते 95 कोटी रुपये कॅशमध्ये देऊन
जर विकत घेतले जात असतील तर मग नेत्यांवर, आणि ते चांगले नेते काही प्रमाणातच राहिलेत, ते सुद्धा विरोधात राहिलेत, आणि काही ठराविक सत्ताधारी ते सोडले, तर नेत्यांवर किती विश्वास ठेवायचा असा प्रश्न आता पडायला लागलेला आहे. त्यामुळे लोकांच्या अडचणी सोडवायच्या असतील तर काही प्रमाणात तुम्हालाच काही गोष्टी हातात घ्याव्या लागतील. सिस्टमच्या विरोधात तुम्ही नेत्यांवर अवलंबून राहून जर लढणार असाल तर त्यातून काही होणार नाही. स्वतःच्या हितासाठी लढायचं असेल तर सिस्टमच्या विरोधात तुम्हाला रस्त्यावर उभा राहावं लागेल, उतरावं लागेल. आम्ही कांदा आंदोलन मोठं केलं होतं नाशिकला, पुण्यात. त्याचा फायदा 8 रुपये कांदा किलोला होता, आता 22 रुपयाला गेला. त्याचा फायदा सामान्य लोकांना झाला. माझ्या घरी तर कांदा सुद्धा नाही. आणि मग त्याच्यात इथं आम्ही जे लढतोय ते शेतकऱ्यांसाठी, 36 लाख शेतकऱ्यांसाठी आम्ही लढत आहोत. त्यामुळे नक्कीच या सरकारला गुडघ्यावर यावं लागेल. त्याचा फायदा सामान्य शेतकऱ्याला तिथं होणार आहे, बहुतांश मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना तिथं होणार आहे. म्हणून हा लढा लढायचा आहे आणि लोकांसाठी लढतोय. त्यामुळे लोकांनी सुद्धा साथ द्यावी अशी विनंती खऱ्या अर्थाने आम्ही सर्वजण करतो. सर, नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये लातूर हे फार मोठं केंद्र होतं, पण आता सीबीआयचा चौकशी वगैरे सगळं बंद झालेलं. विषय काय होता की जेव्हा वातावरण गरम होतं, 25 ते 26 लाख मुलं या परीक्षेसाठी बसतात. म्हणजे 25 ते 26 लाख मुलं, त्यांचे 2 पालक, म्हणजे 1 कोटीच्या पुढे हा आकडा जात होता. आजी आजोबा वगैरे सगळा विषय घेतला तर 1.5-2 कोटीपर्यंत हा विषय जात होता. आणि ज्या पद्धतीने हे पेपर फुटले होते, अतिशय रोष सरकारच्या विरोधात त्यावेळेसही होता, आत्ताही आहे. आणि त्याच्यातच बऱ्याच मोठ्या प्रमाणात कारवाई सीबीआयकडनं केल्या गेल्या. पण तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की दुसरी परीक्षा झाल्यानंतर या कारवाई अचानक शांत झाल्या. म्हणजे मग हेच म्हणावं लागेल की सीबीआय जेव्हा कारवाई करते, दिखावा करण्यासाठी कारवाई करत होते, आणि एकदा कारवाई झाल्यानंतर, पेपर झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की लोक आता विसरून गेले, तेव्हा ते शांत झाले. म्हणजे सीबीआयची कारवाई सुद्धा दाखवण्यासाठीच होती. त्यामुळे जे कॉक्रोच जनता पार्टी जो सोशल मीडिया आउटफिट आहे, ते जे सामान्य लोकांसाठी लढतात, ते काँग्रेसचे काही नेते राहुल गांधी सारखे लढतात, आम्ही लढत आहोत, ते प्रामाणिकपणे लढत आहोत. जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि प्रधान खुर्चीवरून उतरत नाहीत तोपर्यंत आमचा लढा असाच त्या ठिकाणी चालू राहील. आम्हाला असं वाटत होतं अजितदादांची केस ही कुठेतरी सीबीआयकडे देण्यात यावी, पण आता आम्हाला असं वाटायला लागले सीआयडी पण खुसका बाहेर आहे आणि सीबीआय सुद्धा नेत्यांच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी एक संस्था आहे. त्यामुळे याच्यापेक्षा ज्युडिशियल एन्क्वायरी अजितदादांच्या बाबतीत व्हावी अशी येत्या काळामध्ये कदाचित आम्ही मागणी करू शकतो. कारण दादांच्या बाबतीत सुद्धा कुठंच तिथं तपास पुढे जाताना आम्हाला दिसत नाही. तसंच नीटच्या बाबतीत आहे, तसंच सामान्य लोकांच्या बाबतीत आहे. त्यामुळे कुठं ना कुठंतरी सरकारमध्ये असणारे नेते सगळ्याच या संस्था हाताशी धरून मनाला वाटेल तसं त्या संस्थेचा वापर करतात. मात्र याच्यात नुकसान सामान्य लोकांचं होतं. आणि मधल्या केसमध्ये आपण जर बघितलं असेल तर कुठंतरी न्याय व्यवस्थेमध्ये सुद्धा काही प्रमाणात भ्रष्टाचार आणि त्याच्याच बरोबर सरकारी लोकांचं ऐकणं हे वाढलंय असं आम्हाला समजलं. आता काल परवा जो खासदार उद्धव ठाकरे साहेबांचा फुटला, त्यांनी सुद्धा असं कुठेतरी सांगितलं होतं, निकाल सकारात्मक लागावा यासाठी मी पलीकडे गेलो. आता त्यांच्या नकारात्मक गेला तो वेगळा विषय, पण मग कुठंतरी जर तुम्ही या सर्व कायदा व सुव्यवस्थेत बरोबरच तुम्ही जर न्याय व्यवस्थेला सुद्धा या पक्ष फोडाफोडीमध्ये जर घेत असाल तर मग सामान्य लोकांचा विश्वास जो शेवटचा कोणावर असेल तर न्याय व्यवस्थेवर असेल, तेच जर इथं भ्रष्ट नाही तर अशा पद्धतीने काम करत असतील तर मग मला असं वाटतं की उद्या जाऊन लोकशाही खऱ्या अर्थाने अडचणीत आली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. मला एक प्रश्न आहे. बारामतीची घटना फार दुःखद आहे दादांची घटना. आपण अनेक प्रश्न उपस्थित केला, तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरं तरी मिळाली का? जनतेला तर आतापर्यंत मिळालेलं नाही. हा प्रश्न आला उत्तर द्यायचं. बघा, आरटीआय मध्ये आम्ही काही प्रश्न विचारलेले आहेत, त्याला उत्तर अजूनपर्यंत आलेलं नाही. ह्याच्या आधी आम्ही कार्यकर्त्याच्या माध्यमातून आरटीआय मध्ये दिलं होतं, त्याला एक सुद्धा उत्तर नाही आलं. मग तुमच्या मदतीने आम्ही ओपन आव्हान केलं की आता रोहित पवार आमदार म्हणून मी तिथं पत्र लिहित आहे आरटीआयचं, त्याला थातूर मातूर उत्तरं आम्हाला दिली गेली. म्हणजे 100% आरटीआय मधून उत्तरं येत नसतील तर काहीतरी काळबेरं आहे, जे मी सुरुवातीपासून तिथं म्हणतोय. सीआयडी कडे गेल्यानंतर हो का बघतो असं आहे का? म्हणजे असे थातूर मातूर उत्तर सीआयडी कडनं दिले जातात. पूर्वी सीआयडीचं नाव तुम्हाला माहिती चांगलं होतं, आता मात्र कुठंतरी नेता हाकतोय आणि हे आपलं मात्र तिथं जसं मेंढरा असतं तसं तिथं काम करतात, अशी तिथं परिस्थिती आहे. त्यामुळे तिथं अजूनपर्यंत काही मिळालं नाही. पण आम्ही काय केलंय की आतापर्यंत जी माहिती दिली फक्त 50% माहिती आहे. 50% माहिती आपण आपल्याकडे ठेवलेली. ती कशासाठी? सीआयडीचा एक तर रिपोर्ट येऊ द्या आणि एआय जी
एव्हिएशन मंत्रालयाच्या अंतर्गत जी AIB संस्था आहे त्याचा दुसरा रिपोर्ट येऊ द्या. त्या रिपोर्टमध्ये काय घोळ आहे का, मग आपल्याकडे असणारे पुरावे आम्ही तिथं वापरू. कारण CID कडे आम्ही पुरावे दिले, पण दुर्दैवाने त्यांनी फक्त लोणचंच घातलं आणि चहा पाजला, त्यांनी काम मात्र त्याच्यामध्ये केलेलं नाही. त्यामुळे उद्या जाऊन आमच्याकडे असणाऱ्या पुराव्याचा यांनी केलेला तपास योग्य दिशेने गेलाय का नाही केला, का कोणाला वाचवलं जातंय, त्यासाठी नक्कीच आम्ही आमच्याकडची माहिती येत्या काळामध्ये वापरू. खरं तर 28 तारखेला अजून एक मोठं प्रेझेंटेशन घेणार होतो, फार मोठ्या गोष्टी मी सांगणार होतो, पण आता 29 तारखेला मोठं आंदोलन असल्यामुळे शेतकऱ्याच्या हितासाठी, त्यामुळे अजितदादांचा विषय महत्वाचा असला तरी तो पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आम्ही एक खूप मोठं प्रेझेंटेशन मुंबईला घेणार आहोत. पवनराजे निकालाबद्दल आपलं काय मत आहे? डॉक्टर निर्दोष, सगळे निर्दोष. मग त्यांची अपेक्षा असेल की हाच निकाल तिथं लागावा म्हणून ते सत्तेत गेले, कारण का त्यांच्याकडनंच असं काहीतरी स्टेटमेंट तिथं गेलं होतं आणि 20 वर्षानंतर तो तपास लागलाय. त्यात CBI वर तर ताशिरे ओढले गेले. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने सुद्धा CBIला सहज सोडले असं नाही. कुठेतरी पुरावा नसल्यामुळे आणि एवढे वर्ष गेल्यानंतर काहीच तिथं होत नसेल आणि उद्या खरंच जर न्याय मिळायचा असेल आपल्या घरच्यांना, तर मग मला असं वाटतं ओमराजेंकडे एकच पर्याय, ज्युडिशियल एन्क्वायरीची मागणी तिथं करा. सत्तेत आहात तुम्ही, लगेच एन्क्वायरी बसेल आणि तुम्हाला पाहिजे ते अधिकारी तुम्ही टाकू शकता. आज तुम्ही सत्तेत आहात, पण खरंच तुम्हाला न्याय पाहिजे का, त्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात का, हा मात्र प्रश्न तिथं निर्माण होतो. हे सगळं तुम्ही तुमची टाकायतून करतो. अजितदादांच्या पत्नी खासदार त्याच्याकडे शब्दही बोलत नाही, त्यांना काही संशय वाटत नाही. तुमच्याकडे पुरावे आले, सरकारकडे पुरावे ते काय? हे बघा, माझ्या बाबतीत तुम्ही जर विचारलं तर अनेक लोकांनी हा प्रश्न केलाय, अजितदादांच्या विषयामध्ये एवढं का तू लढतोयस. माझं एवढंच मत होतं, आम्ही समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आहे. माझ्या काकाच्या बाबतीत, माझ्या घरच्यांच्या बाबतीत अशी घटना घडून मी जर दरवाजा लावून बसलो असतो, अरे एवढी मोठी ताकद समोर आहे, त्यांच्या विरोधात लढायचं कसं, मी घाबरून आज जर घरी बसलो असतो, तर मग उद्या एखादा गरीब माणूस माझ्याकडे आला असता, शेतकरी, महिला, नाही तर कुणीही आला असतं आणि त्यांनी म्हटलं असं मला मदत करा, तर माझी नैतिकता होती का? मी माझ्याच काकाला न्याय देऊ शकलो नाही तर लोकांना कधी तिथे देणार आहे? त्या अनुषंगाने आम्ही तिथे लढतोय, प्रामाणिकपणे लढतोय. आता सत्ताधारी जे आहेत त्यांना हा लढा थोडा सोपा आहे. अधिकारी कुठले पाहिजेत, CBI कडे द्यायचं नाही द्यायचं, पूर्णपणे सगळ्या गोष्टी त्यांच्या हातामध्ये. त्यांनी CBI कडे द्या असं पत्र दिलं अजितदादांच्या पक्षाने, त्यांना स्मरणपत्र द्यावं लागलं. स्मरणपत्राला सुद्धा कचऱ्याची टोपली त्याच्यामध्ये दाखवली, तरी सुद्धा ते बोलत नसतील तर तो त्यांचा त्या पक्षाचा आणि त्या लोकांचा विषय आहे. पण मला एवढंच माहिती आहे की पार्थ असेल, जय असेल, तर काकी असतील, त्यांना असं वाटतं न्याय कुठं ना कुठं ते तिथं मिळावं. पण त्यांच्या पक्षामध्ये आजची परिस्थिती बघितली, जर एखादा नेता लोकप्रसिद्ध नसून सुद्धा मुलाला जर आमदारकी देऊ शकतो, एखादा नेता लोकात नसून सुद्धा आणि अनेक आमदार त्यांच्या विरोधात असून सुद्धा भाईजींनी जर दिवाणजींना तिथं संधी दिली असेल, तर मग आता पवार परिवारातले जे सर्व नेते, नाहीतर पवार परिवारातले जे लोक पक्ष प्रमुख म्हणून तिथे आहेत, त्यांचं खूप काय त्या पक्षात चालतं असं मला तरी वाटत नाही. पण एक आहे, अनेक लोक, अनेक सत्ताधारी दादांना मित्र म्हणायचे, पण माणूस गेल्यानंतर मित्रत्वाला आणि नात्यांना राजकारणात दुर्दैवाने काहीच किंमत नाही, अशी मात्र भावना मला तिथं दादांच्या केसच्या बाबतीत यायला लागलेली आहे. माझा महायुतीवर विश्वासच नाही. महायुतीमध्ये असणाऱ्या पक्षांवर पण विश्वास नाही, नेत्यांवर पण विश्वास नाही, शेतकऱ्यालाही न्याय देऊ शकत नाही, बेरोजगारांनाही न्याय देऊ शकत नाही, आमच्या लाडक्या बहिणींना न्याय देऊ शकत नाही आणि अजितदादांना सुद्धा हे न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे या महायुतीमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांवरचा विश्वास माझा आणि या महाराष्ट्राचा उठला असं आपलं नक्कीच म्हणता येईल. प्रकरण दाबवण्यासाठी तुम्हाला एकटं पाडलं जातं. लोक आमच्या बरोबर आहेत, पदाधिकारी आमच्या बरोबर आहेत, नेते सगळेच आपल्या बरोबर राहिले पाहिजे असं नाही. पवार साहेबांचा आशीर्वाद आहे, सुप्रियाताई आहेत, आमचा पक्ष आहे, मित्र पक्ष सुद्धा आमच्या बरोबर आहेत. त्यामुळे ठीक आहे, सत्ताधाऱ्यांपैकी नक्कीच काही लोकांची इच्छा आहे की मला एकटं पाडलं पाहिजे, पण शेवटी आम्ही मराठी माणसं आहोत, आम्ही थोडी घाबरतो. त्यांना असं वाटत असेल की 85 कोटी, 50 कोटी, 100 कोटी देऊन खासदार आणि आमदार विकले जातात.
अहो आम्ही खरे मराठी माणसं आहोत, आम्ही लांबचा विचार करतोय, लोकात राहून आम्ही न झुकणारी माणसं आहोत. कारण का महामानवांनी आम्हाला जे सांगितलं अन्यायाच्या विरोधात लढायचं आणि दिल्ली सोबत काही झालं तरी झुकायचं नाही, हे मात्र तंतोतंत आम्ही पाळतोय आणि त्या पद्धतीने वागतोय. म्हणूनच कदाचित आमच्या एवढ्या अडचणी झाल्यात. जेलमध्ये टाकण्याचा पण प्रयत्न झाला, ईडी पर्यंत झाला. उद्या जेलमध्ये टाका नाही तर काय टाका, मी जे आज बोलतोय तसंच. आणि कदाचित उद्या जर कारवाई झाली तर आवाज मात्र फक्त जास्त वाढलेला असेल. दादा तुम्ही माझ्या प्रश्नाचं काकीशी बोलणं होतं की महायुतीचं? नाही, महायुतीमध्ये काकी आल्या, त्यांचा पक्ष आला, सुरुवातीला बोलणं होत होतं. पण महायुतीकडनं काहीच ऍक्शन घेतली जात नसेल तर मग बोलून फायदा नाही, म्हणून बोलणं या बाबतीत तरी आम्ही बंद केलेलं आहे. लातूर जिल्ह्यात शेतकरी पीठच्या बाबतीत बोलायचं झालं, आपलं शक्तीपीठच्या बाबतीत बोलायचं झालं तर एक छोटस उदाहरण सांगतो. या देशाचे नेते भाजपचे नितीन गडकरी साहेबांनी उत्तर प्रदेशमध्ये एक रस्ता बांधलेला आहे नॅशनल हायवेच्या अंतर्गत. शेतकऱ्याला किती पैसे दिले हे मी नंतर सांगतो, पण त्यांचा बांधायचा खर्च प्रति किलोमीटर 8 लेन रस्ता आहे, नॅशनल हायवेचा रस्ता आहे. प्रति किलोमीटर खर्च आहे 45 कोटी रुपये प्रति किलोमीटर फक्त बांधण्याचा. शेतकऱ्याला दिलेले पैसे वेगळे, 30 कोटी रुपये प्रति किलोमीटर हा शेतकऱ्याचा खर्च आहे, पण 45 रुपये हा नॅशनल हायवेचा खर्च आहे. आणि शक्तीपीठ मार्ग जे राज्य सरकार बांधत आहे त्याला किलोमीटरला फक्त बांधण्याचा खर्च, ते सुद्धा 8 लेनचा रस्ता नाही, हा 6 लेनचा आहे महाराष्ट्रातला शक्तीपीठ, त्याला खर्च 95 कोटी रुपये आहे. त्यामुळे या दोन्ही रस्त्याचा फरक हा 50 कोटी प्रति किलोमीटर आहे. 800 किलोमीटरचा हा टोटल रस्ता आहे. 40,000 कोटीचा मलिदा, 40,000 कोटीचा भ्रष्टाचार याच्यामध्ये असणारे जे महायुतीतले नेते ते याच्यात करू पाहत आहेत. म्हणून शेतकरी आडवे जाऊ द्या, शेतकरी नेते आडवे जाऊ द्या, तुम्ही पत्रकार म्हणून आडवे जाऊ द्या, तरी हे कोणालाही जुमानणार नाहीत. कारण का ह्यांच्या या शक्ती मार्गामध्ये काय लपलंय तर पैसा लपलेला. आम्ही त्याचा विरोध केलेला आहे, कुठं शेतकऱ्याला विचारात घेतलं नाही. एक आमचे बीडचे काही शेतकरी इथं आले, एकाच गावात 400 एकर जमीन ही दुर्दैवाने त्या ठिकाणी जाणार आहे. आता पर्यायी रस्ता असताना दुसऱ्या बाजूला तुम्ही म्हणताय आर्थिक कणा आपला वाकलेला आहे, अडचणीत आहोत आपण राज्य सरकार म्हणून, आणि मग हा 1,20,000 कोटी रुपयाचा खर्च नाही तर रस्ता करायचं कारण काय? जरूरत नसताना तुम्ही करताय. कारण काय? यांना पैसा पाहिजे, पैसा घेऊन पक्ष वाढवायचा आहे, नेत्यांना विकत घ्यायचं आहे. अशा प्रकारचं राजकारण दुर्दैवाने इथे सुरू आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यामध्ये विरोध आहे. कुठल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं नाही, किती रुपये मिळणार माहीत नाही. बऱ्याच ठिकाणी 1.5-2 कोटी रुपये शेतकरी शेतीची किंमत आहे, तिथं 12 लाख रुपये सरकारकडनं सांगण्यात आलेले आहे. म्हणजे शेतकऱ्याला देताना आकटता हात, मजुराला देताना आकटता हात, सामान्य लोकांना देताना आकटता हात. पण गुजराती कॉन्ट्रॅक्टर आणि आंध्राचे कॉन्ट्रॅक्टर त्यांच्याकडे देताना मात्र फार गुलाबजामुन आणि रसगुल्ले म्हणून तुम्ही त्यांना पैसे देता आणि तेच पैसे वळून इथं भ्रष्टाचार होतोय. त्यामुळे शक्तीपीठ मार्ग हा महाराष्ट्राचा हिताचा नाही. जर झाला तर जो भ्रष्टाचाराचा पैसा 40,000 कोटी तो अतिरिक्त आमच्या शेतकऱ्याला देऊन तुम्ही मोकळे व्हा. पण शेतकरी हसत हसत सगळी जमीन द्यायला तयार राहतील. पण शेतकऱ्याच्या बाबतीत तुम्ही आवडताय, पैसे देत नाही, दुसऱ्या बाजूला मात्र तुम्ही पोत्याने पैसे तिथं ओतताय, हे आम्ही या महाराष्ट्रामध्ये होऊन देणार नाही. हा फक्त आपण ते आपल्या बैठकीत चर्चा करू. एक तर ती बदली झाली नाही पाहिजे. तुकाराम भाऊ मुंडे अतिशय चांगलं काम करणारा व्यक्ती आहे. त्यांना अजितदादांच्या पक्षातलं एक फार महत्वाचं खातं अधिकारी म्हणून तिथं दिलेलं आहे. खरं तर मला बीजेपीला हेही सांगायचं आहे, तुमच्या इतर नेत्यांच्या खात्यांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालला. पण हरकत नाही, तुम्ही यांना या विभागात टाकले तर त्या विभागातच ठेवा. कारण का औषध आणि हे सगळे विषय जे आहेत ते सामान्य लोकांसाठी अतिशय महत्वाचे. त्याच्यामध्ये भेसळ झालेली, अधिवेशनात आम्ही मुद्दे आणि पुरावे सकट तिथं दाखवलेलं आहे. भेसळ मोठ्या प्रमाणात वाढते, हे आमच्यातले अनेक आमदारांनी विषय मांडलेला आहे. हा अधिकारी चांगला अधिकारी, त्या अधिकारीला काढण्यासाठी कदाचित काही मोठ्या मोठ्या ज्या फार्मा कंपनी आहेत ते पैसा गोळा करतायत, त्यांची बदली करावी म्हणून काही कंपन्या एकत्रित येऊन तो आकडा आता 300-350 कोटी पर्यंत गेलेला आहे.
बदली करण्याचा पूर्णपणे अधिकार हा मुख्यमंत्री साहेबांचा आहे. इथं जर अधिकाऱ्याला आणलं असेल तर त्यांनी आणलं आणि उद्या जर या अधिकाऱ्याची बदली झाली तर 100% मुख्यमंत्री साहेबांनी ती बदली केली असं नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला बोलता येईल. महाविकास आघाडीचे विधान परिषदेवर प्रत्येक ठिकाणी कुठले आहेत 11 ठिकाणी निवडणूक झाली, प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी खतम झाली. आता खासदारांना जर 80, 85, 90 कोटी रुपये देऊन फोडलं जात असेल आणि 6 खासदार तिथे फुटत असतील तर मग कुणी नगर परिषद मध्ये सदस्य असेल नाही तर कुणी जिल्हा परिषद असेल तिथं सुद्धा पैशाचा अफाट वापर हा झाला होता. मनोबल कुठं आमचं खचलं. एकतर महाविकास आघाडी हे सत्तेत नसल्यामुळे आणि महायुती सत्तेत असल्यामुळे महायुतीचं सरकार असल्यामुळे सहसा जे काही लोकल बॉडी इलेक्शन होतात, स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन होतात, त्यात सहसा लोक झुकत माप हे सत्ताधाऱ्यांकडे देत असतात निधी यावा म्हणून. आणि तसंच झाल्यामुळे आमचे उमेदवार कमी निवडून आले. त्यामुळे सगळ्याच मतदारसंघामध्ये आमचे आकडे काही चांगले नव्हते. आणि मग याच्यातच इलेक्शन लागल्यानंतर जे आमच्याकडे मतदार होते त्यांना सुद्धा काही प्रमाणात माहिती होतं आणि ते कुठंतरी दुसरीकडे वळताना आपण बघितलं. पण जे कोणी असतील ज्या पक्षाचे असतील ते शोधून काढून त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी कारवाई केली पाहिजे असं आमचं तरी मत आहे. महाराष्ट्रामध्ये अ ब क ड अनुसूचित जाती वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये फार मोठा संघर्ष निर्माण होतो. त्याबद्दल आपली भूमिका आहे. त्याच्यावर चर्चा केली पाहिजे, चर्चा करून मार्ग काढला पाहिजे. पण सरकारची पद्धत अशी आहे की जेवढा समाजामध्ये वाद निर्माण केला जाईल, चर्चा जेवढी कमी होईल तेवढं चांगलं. ओबीसी मराठाचा वाद वाढत गेला, त्यानंतर हिंदू मुस्लिमचा वाद वाढत चाललाय. आता खरं तर मला कळतच नाही, केंद्रात भाजपचं सरकार, राज्यात भाजपचं सरकार, तरी हिंदू खतरे में. म्हणजे हे अशा पद्धतीने एक वाद निर्माण केला जातो ना. अबकडच्या अंतर्गत चर्चा न केल्यामुळे, कुणीच पुढे येऊन चर्चा करत नसल्यामुळे, अधिवेशनामध्ये हा मुद्दा अजून न आल्यामुळे हा वाद अजून वाढत चाललेला आहे. आणि तो वाद वाढवावा नाही तर वाढत जावा अशी कुठंतरी या सत्ताधाऱ्यांची इच्छा आहे. त्यामुळे सुरुवातीला हिंदू मुस्लिम, नंतर ओबीसी मराठा, आता अबकडच्या अंतर्गत त्याच्यामध्ये सुद्धा एक वाद सरकारमधलेच काही लोक वाढवतात का काय असं वाटायला लागले. पण आमचं मत आहे, चर्चा करा, संवाद साधा, अधिवेशनात चर्चा करू, खरंच कोणाला कसा फायदा होणार आहे हे समजून घेऊ आणि सगळ्यांनाच न्याय मिळाला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. आंदोलन जे आहे पीक विम्याबद्दल आहे, परंतु आता हंगाम जो आहे ते पेरणीचा आहे आणि बियाणे सगळं डुप्लिकेट मार्केटमध्ये होते. तर शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दुबारा पेरणीला या संकटाला आपला जो लढा आहे तो लढा आहे कर्जमाफीचा आणि पीक विमा मिळावा यासाठी. तुम्ही म्हणता तो मुद्दा महत्वाचा आहे. त्यात झालं असं की गुजरातच्या काही बियाण्याच्या कंपन्या जीएमच्या अंतर्गत त्यांना इलिगली परवानगी दिली आणि तिथं त्या कंपन्या उत्पादन करतात विदाउट लायसन्स. आता म्हणजे बीजेपीचाच विरोध जीएमच्या विरोधात होता आणि गुजरातमध्ये सगळ्यात जास्त जीएम आता जे बियाणे तिथं बनलं जातं आणि त्याच्यात काही अशा कंपन्या त्या खोटं बियाणं नाही तर खराब बियाणं हे शेतकऱ्याच्या माथ्यावर मारतायत. त्या 2 लोक अडचणीत आली त्या महाराष्ट्रात. एक तर शेतकरी अडचणीत आलाय आणि दुकानदार अडचणीत आलेले आहेत जे कृषी सेवा केंद्राच्या मदतीने तिथं विकत असतात. त्यामुळे कुठं ना कुठंतरी याच्यावर लक्ष देण्याची खऱ्या अर्थाने जरूरत आहे. पण दुर्दैवाने इथं लक्ष दिलं जात नाही. पेरणी व्हायच्या आधी खरं तर अपेक्षा अशी होती, कृषी मंत्री हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जायला पाहिजे होते, लोकांची चर्चा करायला पाहिजे होते, अडचणी समजून घ्यायला पाहिजे होते. न कृषी मंत्री येतात, न पालकमंत्री येतात, न मुख्यमंत्री येतात, कुणीच कुठे येत नाही. सगळी जातात तर कुठं तर एक कुणी नाराज झालं तर साताऱ्याला जाते आणि दुसरं दिल्लीला जाते. याच्यातच टोटल वाद आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. खताची किमती वाढत चाललेल्या आहेत. युरिया स्वस्त असला तरी त्याचं वजन कमी केलं असं आम्हाला कळते पोत्याच्या मागे आणि त्याच्याच बरोबर लिंकिंग मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि आता ड्रीप आणि ह्याच्या पण किमती वाढणार आहेत. त्यामुळे सगळ्या अर्थाने ग्रामीण अर्थव्यवस्था ही अडचणीत आलेली आहे. शेतकरी अडचणीत आला तर मजूर अडचणीत, मजूर आणि शेतकरी अडचणीत आला तर व्यापारी अडचणीत आणि ग्रामीण अर्थव्यवस्था अडचणीत येते, शहरी अर्थव्यवस्था अडचणीत येते आणि मिडल क्लास जो वर्ग आहे जो शहरात असतो त्यांची पण मोठी अडचण झाली की त्यांचा ईएमआय म्हणजे पगार आणि ईएमआय हे दुर्दैवाने आता मॅच होत नाही. त्यामुळे या पुढच्या 2 ते 2.5 वर्षामध्ये या देशामध्ये आर्थिक उद्रेक मोठ्या प्रमाणात होणार आहे. लोकच खऱ्या अर्थाने स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर येतील अशी आमची अपेक्षा आहे. जिथे आली खूप नुकसान झालं असं सांगितलं.
ज्या उजनी गावात गेले ते अर्ध गाव पाण्यामध्ये गावला काही व्हिडिओ देतो जिथे मुख्यमंत्री गेले तिथं पीक विमा मिळालेला नाही, तिथं अतिवृष्टीचं काही नुकसान भरपाई मिळाली नाही, शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या त्याचं काही मिळालं नाही. आता ही व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय, ही नदी नाहीये, ही शेती आहे आणि या शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही. म्हणजे निव्वळ कर्जमाफी किंवा अतिवृष्टी, पाहणी दौरे, मुख्यमंत्र्यांचे स्वतःचे दौरे, हे काय चाललंय साहेब? तेव्हा मी सुद्धा आलो होतो, आपल्या या जिल्ह्यामध्ये आलो होतो. मी करीबन 10 ते 11 जिल्ह्यांमध्ये फिरलो होतो. तिथं मी फार कशाला कोरड पडोस्तर हे म्हणत होतो की पीक विम्यातून 1 रुपया सुद्धा लोकांना मिळणार नाही. जसं मी आता आकडेवारी तुम्हाला सांगितली, 23ला 300 कोटीच्या आसपास, 290 कोटीच्या आसपास पीक विम्यातून मिळाले, 24ला 260 कोटी मिळाले आणि 25 ज्याच्याबद्दल तुम्ही आता बोलत आहात त्यात फक्त 19 कोटी रुपये मिळाले. मुख्यमंत्री साहेब काय म्हणत होते, आम्ही 31,000 कोटी रुपयाचं पॅकेज हे जाहीर केलं. त्यात ते म्हणत होते 15,000 कोटी हे तुम्हाला पीक विमा कंपनी देईल. आम्ही म्हणत होतो की ट्रिगर जर काढले असतील, ट्रिगरच त्याच्यामध्ये नसतील तर लोकांना कशी ती मदत मिळणार? मदत मिळूच शकत नाही. आणि तेच खरं ठरलं दुर्दैवाने. त्यामुळे तुम्ही जर बघितलं असेल 31,000 कोटीची मदत जाहीर खरं झाली, पण मिळाले किती? तर 11,000 कोटी. आणि त्याच्यामध्ये जे खरडून गेलेल्या जमिनी त्यात ते म्हणले की आपण रोजगार हमी योजनेमध्ये मदत करू, आपण हे करू ते करू. अरे रोजगार हमी योजना आहे तीच बंद पडली, त्याला निधी नाही, त्याला कुशलचं गणित तिथं कुठे बसेना. त्यामुळे जाहीर म्हणजे कसं आहे की अटीटटीचं सरकार आहे. म्हणजे नुसत्या अटी टाकायचा, त्याच्यात मात्र मजा करून घ्यायची, लोकांना दिले असं दाखवायचं, त्यातून काही द्यायचं नाही. त्यामुळे हे पूर्णपणे फसवं सरकार आहे. फसवं मदत अतिवृष्टीला पण दिली होती, लातूर जिल्ह्याचं, धाराशिवचं, अशा सगळ्या जिल्ह्याचं खूप मोठं नुकसान झालंय. पण मला फक्त आश्चर्य याच गोष्टीचं वाटतंय की याच्यासाठी लढायला कुणीच तयार नाही. काही नेते विषय मांडतात, काँग्रेसचे पण असतील, आमचे पण असतील, इतरही आहेत, पण फक्त नुसतं मांडायचं म्हणून मांडून चालणार नाही. आपल्याला खऱ्या अर्थाने लढावं लागेल शेतकऱ्यांसाठी. आणि आमचा जो सरसकट कर्जमाफीचा लढा आणि जे आपल्या पीक विमाचा विषय आहे तो शेतकऱ्याला आता पुढचं वर्ष पाऊस नाही हे सरकारच बोलतंय. आणि त्याच्यात दुर्दैव असं की कदाचित अशी काय आकडेवारी आली आहे अल निनोची की अल निनो पुढच्या वर्षी सुद्धा पुढे जातोय. म्हणजे त्याचा अर्थ यंदा पाऊस नाही आणि पुढच्या वर्षी पाऊस नाही, अशी परिस्थिती असेल. जगायचं कसं? लातूरली पूर्वी तुम्ही बघितलं असेल पाणी कशाला आणलं होतं, त्याच्यापेक्षा बदतर आणि वाईट परिस्थिती येत्या काळामध्ये येऊ शकते. आता ही अशी परिस्थिती येण्या अगोदरच 6 महिने आधी सरकारला हे माहित होतं अल निनो येतोय. कारण अल निनो येतोय नाही तर नाही येणार याच्याबद्दलचा माहिती अमेरिका सांगते, भारत सांगतं, चायना सांगते, जपान सांगते, युरोप सांगते. आणि या सगळ्यांची आकडेवारीचा ऍव्हरेज करून भारतात काय होणार याचा अंदाज काढला. सगळं माहिती असताना अजूनपर्यंत कुठल्याच प्रकारचं नियोजन तिथं झालं नाही. आम्ही म्हणतो हे पीक विमा ट्रिगर आणा, अजून ट्रिगर आणलेलं नाही. म्हणले नको 5,000 कोटी आम्ही वेगळे देऊ. अरे कुठे गेले 5,000 कोटी? तिथं झालं असं की केंद्र सरकारचे 3,000 कोटी वाचवायचे होते, राज्य सरकारचे 2,000 कोटी वाचवायचे होते. ह्यात मात्र 15,000 कोटी रुपयाचं नुकसान सामान्य शेतकऱ्याचं झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. त्यासाठी सुद्धा येत्या काळामध्ये आपला लढा हा उभा करावा लागेल, त्याशिवाय गत्यंतर नाही. आशा निर्माण झाली पाहिजे शेतकऱ्यांना. मात्र लातूर जिल्ह्यामध्ये असं चित्र आहे, ते जिथं गेले तिथल्या शेतकऱ्यांना काहीच मिळालं. ते ज्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्या राज्याला सुद्धा काहीच मिळालं नाही. त्यामुळे कसं आहे, आमचं एवढंच म्हणणं आहे, जसं आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला की चला बैठकीला मुख्यमंत्री साहेब बोलत आहेत जाऊया, तशीच अपेक्षा सत्तेत तुम्ही एवढ्या मोठी आकडे घेऊन जर आल्यानंतर लोकांची अपेक्षा आहे की तुम्हाला रोकठोक करणारं कुणी नाही, लगेच निर्णय घेऊ शकता. पण दुर्दैवाने तसा कुठलाच निर्णय घेतला गेला नाही. काय शब्दाचा खेळ आहे. जसं GR मध्ये मी सांगितलं की 3 आणि दुर्दैव असं कॅबिनेट बैठकमध्ये एक नोट सर्क्युलेट केली, एक कागद सर्क्युलेट केला, सगळ्या मंत्र्यांनी वाचला, मुख्यमंत्र्यांनी वाचला. कागदावर काय लिहिलंय ही योजना आणण्याच्या आधी की आपण जे आता अटी प्रस्तावित करत आहोत त्या अटी टाकल्यानंतर 35,000 कोटी आपण जाहीर केली असली तरी त्याच्यापेक्षा कितीतरी कमी पैसे हे या योजनेसाठी लागतील. म्हणजे अटी या मुद्दामून आणल्या, हे आम्ही पूर्णपणे सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे कुठं ना कुठंतरी या सरकारला गुडघ्यावर आणावं लागेल. आणि शेवटी जर या सरकारने मुख्यमंत्री साहेबांनी
या शेतकऱ्याच्या वतीने अटी काढल्या नाहीत तर 24 जुलैला पूजा करण्यासाठी त्यांना पंढरपूरला तर जावंच लागणार आहे. त्यामुळे तिथे असणारे शेतकरी, तिथे असणारे वारकरी हे सर्व शेतकरी आहेत. त्यामुळे तिथं असणारे सामान्य लोक काय पवित्रा घेतील, काय निर्णय घेतील त्या वेळेसच आपल्याला कळेल. पण तोपर्यंत थांबायचं कारण नाही. 30 तारखेच्या आधी 29 तारीख आहे, 30ला तुम्ही लागू करता ही योजना. त्यामुळे 29ला तुम्हाला संधी आहे या योजनेमध्ये बदल करायचे. आणि ते हेही म्हणले की जी बँकिंग व्यवस्था आहे ती कोलमाडेल. आता बघा त्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये ते असं काय म्हणत होते की आपल्या देशाचे पंतप्रधान त्यांच्या गोडवा गात असताना ते काय म्हणले की 210 लाख कोटीचं कर्ज आपल्या देशावर झालंय, ते सहजपणे आपण फेडू शकतो. एवढी आर्थिक ताकद आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा आहे. मग एवढी जर आर्थिक ताकद तुम्हाला असेल तर दुसरं वाक्य तुमचं असं का असायला पाहिजे की शेतकऱ्याला 35,000 कोटी रुपये दिले तर मग बँकिंग व्यवस्था अडचणीत येईल. मग कुठं ना कुठेतरी काही ना काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करतायत. जिथं गरीबाला मदत डायरेक्ट जात असेल ती मात्र थांबवत. जशी लाडकी बहीण थांबवली, शेतकऱ्यांची योजना ही थांबवली, कर्जमाफी ही थांबवली. मात्र आंध्राचे कॉन्ट्रॅक्टर आणि गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर कुठं तर तुमच्या जलजीवन मिशन मध्ये नुसत्या पायपा टाकल्यात, पुढे काहीच झालं नाही. पायपा का टाकल्या? कारण या देशामध्ये 7.5 लाख कोटी रुपये खर्च झालाय. त्यातले 4.5 लाख कोटी हे पायपांवर खर्च झालाय आणि त्या पायपांपैकी 60% पायपा या गुजरातमध्ये बनलेल्या आहेत. त्यामुळे पायपा टाकून झाल्या पण पाणी कुठल्याच जलजीवन मध्ये येत नाही का? त्यात भ्रष्टाचार झालाय, रस्त्यात भ्रष्टाचार आहे आणि त्यात त्यांना मराठी कॉन्ट्रॅक्टर कुणी दिसत नाही, गुजराती नाही तर आंध्राचा कॉन्ट्रॅक्टर मात्र दिसतो. त्यामुळे हा भ्रष्टाचार लोकांसोबत पुढे जाऊन आम्ही मोठ्या स्वरूपात नक्कीच तिथं आणल्याशिवाय राहणार नाही. आणि आमच्या महाजन साहेबांबद्दल बोलायचं झालं तर नाशिकमध्ये महाकुंभच्या बाबतीत त्यांनी व त्यांच्या मित्रांनी जो मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलाय, पवित्र ठिकाणी आणि धार्मिक स्थळी जो पैसा खाल्लाय तो सुद्धा पर्दाफाश येत्या काळामध्ये आम्ही करणार आहोत. सेंटर आहे महाराष्ट्राचं, नाही महाराष्ट्राचं सेंटर आहे. मराठवाड्यात सुरुवात करतोय, नंतर आम्ही विदर्भात पण जाऊ शकतो आणि विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राचा काय भाग हे सगळे झाले तर मग मुंबई हलू शकतो. ज्यावेळी शेतकऱ्यांचे कैवारी पण उडवणार आहे, काही जण आहे. कोण तसं कोण आहे? बरेच दिसले नाही आता तुम्ही लढताय, बघा तुम्ही आवाज उठवताय. कोण येईल नाही, कोण येईल नाही येईल याचा विचारच मी करत नाही. माझा स्वभावामध्येच असा तर असा फरक आहे असं आपल्याला म्हणता येईल. लोक आपल्या बरोबर विषय संपला. पण एक सांगतो की दुसऱ्या दिवशी हर्षवर्धन सपकाळ साहेब येणार होते, ठरलं होतं. विश्वजित कदम येणार होते, खासदार ज्या काँग्रेसच्या त्या तिथे येणार होते. आपल्या उद्धव ठाकरे साहेबांच्या ज्या प्रवक्त्या आहेत आपल्या ताई सुषमाताई त्या तिथे येणार होते. त्यामुळे ठरलं होतं. फक्त विषय एवढाच झालाय, घाई गडबडीने 6 तास गाडीने आले. घाई गडबड का केली कारण हे वातावरण गरम होत होतं आणि महाजन साहेबांनी खोटा शब्द दिला मुख्यमंत्र्यांशी बोलून. त्यामुळे कुठेतरी तुम्हाला हा फरक जाणवतोय. पण 100% 29 तारखेला सुद्धा बरेच लोक येतील. नेते किती येतात ह्याला काय किंमत द्यायची, लोक किती येतात त्याला तुम्ही किंमत द्या. दादा, महानगरपालिका नाही तालुका प्रमुखांनी चांगला लढा लढला. शहरामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर काँग्रेसचं नक्कीच वर्चस्व आहे. पूर्वी आमचं सुद्धा तेवढंच वर्चस्व होतं. ज्या पद्धतीने पार्टीकडनं लक्ष द्यायला पाहिजे ते तसं दिलं गेलं नाही. पण येत्या काळामध्ये नक्कीच आपल्याला पार्टीकडे लक्ष दिलं जावं लागेल. आमच्या जिल्ह्याचे जे कोणी अध्यक्ष असतील, ज्या ते पद मोकळं आहे ते सुद्धा आमच्या प्रदेश अध्यक्ष साहेबांशी बोलून येत्या काळामध्ये ते सुद्धा या बाबतीत नक्कीच पद तिथं देतील. युवक, विद्यार्थी, त्याच्यानंतर काही इतरही महत्वाची पद आहेत जे राज्य पातळीवरची ती पुढच्या काही दिवसात तुम्हाला बदललेली जाणवतील, दिसतील. शिक्षक पासून सगळेच विभागाचे. त्यामुळे त्याच्यात जे बदल तुम्ही बघाल ते सामान्य परिवारातल्या लोकांना तिथं संधी दिली जाईल. आमचा अंदाज आहे 29ला जे लोक लोकांसाठी लढत नाही, जे प्रस्थापित आहेत पण लोकांसाठी रस्त्यावर येत नाहीत, अशा लोकांना बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये सामान्य लोक नाकारतील, सत्ताधाऱ्यांना नाकारतील
आणि सामान्य परिवारातले सामाजिक चांगलं काम करणारे चांगले चेहरे जर पक्षांनी पुढे केले तर त्यांना नक्कीच लोक स्वीकारतील. अशी परिस्थिती या राज्यामध्ये नक्कीच तिथं आलेली आहे. दादा एक शेवटचा प्रश्न. गळ्यातला गमजा आंदोलनाचा काय शक्यता आहे? विषय एवढाच आहे, बऱ्याच वेळा वेगळे गमचे मी घालत असतो. तर शेतकऱ्यांचा लढा हा इथं असल्यामुळे पहिल्यांदा जेव्हा मी आंदोलनाला बसलो तेव्हा एकदम माझ्या जवळच्या एका शेतकऱ्यांनी हा गमचा मला दिला होता. त्या आंदोलनामध्ये तोच गमचा मी पुढे घेऊन चाललोय आणि माझ्याकडे 35 ते 40 घड्याळ आहेत. पण आमच्याकडे घड्याळ हे चिन्ह नसलं तरी आम्ही आमचे घड्याळाचे खरे विचार जपलेले आहेत.